नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑफिसर्स क्लबचा पहिला एपिसोड घेत आहोत आणि आपण बोलवलेला आहे आमचा विद्यार्थी महेश घुमरे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आणि तो आज महाराष्ट्र शासनामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नमस्कार महेश. नमस्कार सर. तर तुझ्याविषयी बेसिक जी माहिती आहे महेश, म्हणजे तू कुठल्या गावाचा आणि तू प्रवास तुझा कसा सुरू केला त्याविषयी सांग. नमस्कार, माझं नाव महेश निवृत्ती घुमरे. मी सांगवी या गावातून आहे. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये एज्युकेशन घेतलं. नंतर माझं स्कूल जे होतं 5वी ते 10वीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. नंतर मी 10वी नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं चांदवडला SHJBमध्ये. तिथं माझा 3 वर्षाचा डिप्लोमा होता सिव्हिल इंजिनिअरिंगचा. त्यानंतर मी ॲडमिशन घेतल्यावरती मला म्हणजे पहिलं माहितीच नव्हतं की सिव्हिलमध्ये काय काय असतं. मग नंतर मला फर्स्ट इयर झाल्यावरती सेकंड इयरमध्ये समजायला लागलं की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कोणते सब्जेक्ट, बेसिक सब्जेक्ट कोणते असतात, कोणते म्हणजे कोणत्या फील्डला आपण म्हणजे त्याच्यामध्ये सिव्हिलमध्ये पण आपण कुठे जाऊ शकतो जॉबसाठी. तर आर्थिक अडचणी असल्यावरती पण तुला शिक्षण पुढे तू जे घेतलं त्याला तुला कुठल्या अडचणी आल्या आणि तू ते कसं कम्प्लीट केलं? मी माझं 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती मी डिप्लोमाला प्रवेश घेतला की ॲडमिशन घ्यायचं तर मग फीज भरावी लागणार. तिथं गेल्यावरती राहायची सुविधा किंवा मग तिथं गेल्यावरती मेसची हे सर्व अडचणी तयार झाल्या होत्या. पहिलं तर म्हणजे असं चालू होतं की नाहीच घ्यायचं ॲडमिशन, पण नंतर पप्पा बोलले की मम्मी पण बोलली की घे ॲडमिशन. नंतर मग त्यांनी पण खूप म्हणजे असे पैसे जमवायला खूप त्रास झाला त्यांना. ते पण शेतमजुरी करूनच त्यांनी पण पैसे अवेलेबल करून दिले माझ्यासाठी. नंतर मग ॲडमिशनला तर पैशाचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मग आजोबांनीच पैसे दिले होते मम्मीच्या पप्पांनी. त्यामुळेच ॲडमिशन घेऊ शकलो मी. आणि SNJB पॉलिटेक्निक ग्रामीण भागातलं कॉलेज आहे. तुला तिथला अनुभव कसा होता तुझा? तिथं ग्रामीण भागातलं कॉलेज असल्यामुळे तिथले सर्व शिक्षक जे होते सगळेचे सगळे सपोर्टिव्ह होते. त्यांनी माझ्यासाठी म्हणजे कोणते पण मुलं असो, ते कोणी पण काही पण प्रॉब्लेम्स घेऊन गेले तर सर्वची सर्व स्टाफ जो होता सर्वची सर्व हेल्पफुल होता. सर्व मदत करायचे सर्व मुलांना. त्यांना पण माहिती होतं की हे मुलं गावाकडून आलेले आहे, त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम सर्वात मोठा सर इंग्लिशचा प्रॉब्लेम होता. इंग्लिश आणि मॅथचा. तर ते सर्वचे सर्व प्रॉब्लेम जे होते ते सर्वचे सर्व प्रॉब्लेम जे आहे ते सरांनी सॉल्व्ह करून दिले. की तुम्हाला काही गोष्टी इंग्लिशमध्ये येत नसेल ते मराठीमध्ये त्यांनी समजून सांगायचे. तर प्रत्येक जो स्टाफ होता तो आम्हाला सर्वच्या सर्व गोष्टींना एक्स्ट्रा जर लंच ब्रेक असेल आम्ही त्यांच्याकडं लंच ब्रेकमध्ये गेलो तरी ते आम्हाला मदत करायचे. काही गोष्टी समजा प्रॅक्टिकल असेल तर ते आम्हाला सॅटर्डे संडे जर आम्ही बोललो तरी ते आम्हाला सॅटर्डे संडे पण बोलून ते आम्हाला प्रॅक्टिकल सर्वची सर्व कंप्लीट करून पूर्ण कंप्लीट करायचे. तू असं कधी ठरवलं की तुझं जे उद्देश आहे जॉब करण्याचं तर ते गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणूनच तू करशील, हे कधी तुझं ठरवलेलं होतं उद्देश? मी माझं डिप्लोमाला जेव्हा डिप्लोमा कंप्लीट झाला तेव्हा मला समजलं की एवढे डिपार्टमेंट असतात. PWD असतं, इरिगेशन डिपार्टमेंट असतं, आता वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे, MGP आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आहे, नगर परिषद, असे खूप डिपार्टमेंट आहे की जिथं सिव्हिलसाठी जॉब अवेलेबल आहे. आणि तेव्हा सरांनीच पण आम्हाला हे केलं होतं की तुम्ही जॉब करायचा असेल तर प्रायव्हेटमध्ये न जाता पहिले गव्हर्नमेंटसाठी 1-2 वर्ष ट्राय करा. कारण डिप्लोमा बेस बऱ्यापैकी सर्वची सर्व JEEच्या जागा डिप्लोमा बेस असतात. सरांनी आम्हाला खूप मदत केली त्यासाठी पण. नंतर मग मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं डिप्लोमा झाल्यावरती. तिथं पण माझं म्हणजे असं पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी एज्युकेशन लोननी माझं डिग्री कंप्लीट केली. आणि डिग्री कंप्लीट झाल्यावरती मी तेव्हा ठरवलं की मला गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचं. त्यानंतर मग मी 2 वर्ष ME पण ॲडमिशन घेतलं. माझं ME स्ट्रक्चर पण झालेलं आहे. तू जेव्हा PWD मध्ये निवड झाली तुझी PWD मध्ये, तर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? घरच्यांना म्हणजे मला ते जाणून घ्यायला चांगलं वाटेल की घरच्यांची पहिली हे काय होती. तर माझं जेव्हा सिलेक्शन झालं तर ते जानेवारीमध्ये झालं सर आमचं सिलेक्शन. तर जानेवारीमध्ये झाल्यानंतर मी पप्पांना फोन केला 3-4 वाजता की मी प्रिपरेशनच करतो, अजून पण मी प्रिपरेशन करतोय सर MPSCसाठी. तर मी पप्पांना कॉल केला 3-4 वाजता. पप्पांना बोललो की माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हटलं याच्यामध्ये PWDमध्ये. तर पप्पा इतके खुश झाले. तर
ते म्हणजे डायरेक्टली असं त्यांना बोलताच येत नव्हतं की काय बोलू असं. नंतर मग ते मला बोलले की संध्याकाळी घरी ये म्हणे. मग गावामध्ये कार्यक्रम चालू होते सप्त्याचे, तेव्हा मग गावकऱ्यांनी पण मला बोलून घेतलं की मग सत्कार करण्यासाठी. मग मला म्हणजे असं हे झालं की पप्पांना डायरेक्टली बोलताच येत नव्हतं 2-3 मिनिटं. म्हणजे त्यांच्या आनंदाश्रू त्यांना खूप आनंद झाला. खूप आनंद तर मग झाला. आईने पण कॉल केला मला, आई आणि भावाने दीपूने पण कॉल केला, त्यांना दोघांना पण खूप आनंद झाला. आनंद झाला. नंतर मग माझं सिलेक्शन झाल्यावरती मी जेवढे माझे शिक्षक होते, सर्वात पहिले पवार सर, मी जत्रा हॉटेललाच राहायचो. नंतर मी त्यांच्याकडे गेलो, ते बोलले की मला सगळ्यात जास्त आनंद तुझं सिलेक्शन झालं याचा झालेला आहे. महेश, आपण आता एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेली आहे की आपण जी डिपार्टमेंटल लायब्ररी आहे ती समृद्ध करण्याकरता जे पण बुक्स होते तर ते आपण आता तिथं मागवलेले आहे. आणि त्याच्यामुळे पण आपल्याला विद्यार्थ्यांना आणखी आपले मुलं जास्तीत जास्त गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट होतील, तर याची काळजी आपण आता आणखी घेतोय. तर तू सांगू शकतोस का की तू कुठले कुठले बुक्स प्रेफर्ड केले आणि तू कसं तुझी अभ्यासाची तयारी केली? मी माझा मित्र सागर माळोदे, तर त्याच्याकडे बुक होते, मी त्याच्याकडून पहिले बुक घेतले, त्याच्यामधून प्रिपरेशन केलं. काही प्रिपरेशन मी असे नोट्स भेटायच्या तर त्यामधून. नंतर मग काही क्वेश्चन असे व्हायला लागले की ते रेफरन्स बुकमधून यायला लागले डायरेक्टली. तर इस्टिमेटचे पण काही क्वेश्चन होते किंवा मग सर्वेचे रेफरन्स बुक होते. मग मी काय केले, जे 5-10 सब्जेक्ट होते ना, म्हणजे टोटल 15-16 सब्जेक्ट आहे, पण मॅक्सिमम बुक म्हणजे यांना कव्हर होणारे 10 ते 12 सब्जेक्ट कव्हर होता, की जे 5-6 जे होते महत्त्वाचे ते मी डायरेक्टली रेफरन्स बुक घेतले, त्यामधून एकदम बेसिक स्टडी केलं. बिल्डिंग मटेरियल असेल, हे जे बुक्स होते हे मग मी परचेस केले रेफरन्स बुक, आणि मग त्याच्यामधून प्रिपरेशन केलं. कोणतं म्हणजे कोणतं पण क्लासचे पहिले स्टडी केलं ना, तर त्याच्या अगोदर माझं सांगणं राहील मुलांना की तुम्ही रेफरन्स बुक एकदा तरी वाचा. कारण एकदा दोनदा जर रेफरन्स बुक वाचलं गेलं ना, पूर्ण सिलेबस रेफरन्स बुकच्या मधून कव्हर केला जातो. एक पण असा क्वेश्चन येणार नाही की जो रेफरन्स बुकच्या बाहेर असेल. आता एक अधिकारी म्हणून तू कार्य करतोय, तर तुझं पहिलेचं जे जीवन होतं, पहिलेचा जो हे होता आणि आताचं जे आहे याच्यामध्ये तुला काय बदल झाल्यासारखं वाटतंय? बदल खूप झालाय की लोक मला पहिले असं म्हणायचे की हा करतोय जॉब, काहीतरी करतोय, क्लास घेतोय. जोपर्यंत मला जॉब नव्हता तोपर्यंत म्हणजे व्हॅल्यू जी असते, आपण डायरेक्ट बोललो की व्हॅल्यू जी असते ती 0 असते सर, कोणी विचारत नाही. आता मी गावासाठी जिल्हा परिषद शाळा आहे त्यांच्यासाठी मी, किंवा मग आमचे गावामध्ये आनंद आश्रम आहे त्याच्यासाठी पण मी विंडोज बसून दिल्या त्यांना. ते बोलले की आम्हाला विंडोज नाही आहे त्या स्कूलसाठी. मी आमच्या जे आश्रमासाठी स्लायडिंग विंडोज बसून दिल्या. नंतर मग आमचे जिल्हा परिषदेची स्कूल आहे त्यांच्यासाठी साऊंड सिस्टीम नव्हती. आता परत 26 जानेवारीला मी त्या सरांशी बोललो की ह्या 26 जानेवारीला मी त्यांना नोटबुक आणि त्या मुलांसाठी बॅग्स पण देणार आहे. कारण मी जिथून आलोय, जिथून एज्युकेशन घेतलंय, त्या मुलांसाठी मला वाटतं की काहीतरी करावं असं. तर डिप्लोमाचा तुला फायदा काय झाला, म्हणजे आता काय कसा होतोय PWD मध्ये वर्क करताना? मला डिप्लोमाचा फायदा असा होतोय सर, मी जेवढ्या टेस्ट केल्या होत्या तर त्या टेस्ट आत्ता पण कंडक्ट केल्या जात्या ॲक्च्युली साईडवरती. की आता कॉन्क्रीट असेल, आता कॉन्क्रीटची ग्रेड किती आहे, त्याचं प्रपोर्शन काय आहे. तर आता आमच्या इकडे काय रोडचे कामं जास्त चालू आहे, बिल्डिंगचे पण आहे. आता रोडचे कामांना आपलं कॉन्क्रीट रोड जो असेल तर त्याच्यामध्ये कॉन्क्रीटची ग्रेड किती पाहिजे, परत त्याच्यामध्ये आपण स्टील कुठं टाकणार आहे, टाय बार टाकणार आहे, डोवेल बार टाकणार आहे, त्याची स्पेसिंग किती घेणार आहे आपण, त्याचं डायमीटर किती असणार आहे. ह्या ज्या गोष्टी शिकायला भेटल्या त्या आम्हाला डिप्लोमाला भेटल्या सर, त्या खूप मदत झाली. त्याच्या अगोदर आता पहिले सर्वे केला जातो, कोणत्या गोष्टीचं असेल पहिले सर्वे केला जातो. आता सर्वेमध्ये सर्व आपल्याला आता थेडोलाइट यूज केलं जातं किंवा मग बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट असेल ते यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये आपल्याला बेंचमार्क हे काय असतं ॲक्च्युली, बेंचमार्क कोणत्या टाईपचे बेंचमार्क आहे, हे सर्व गोष्टींचा यूज मी प्रॉपर डिप्लोमाचे लेक्चर केले, सर्व सिलेबस केला, त्यामुळे मला त्याचा फायदा होतोय असं. तर महेश, जॉब्सबद्दल काय सांगू शकतो तू सिव्हिल इंजिनियरला असलेले? मुलांसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन पण असतं डिप्लोमा बेस. तुम्ही जिल्हा परिषदचे किंवा पंचायत समिती असेल किंवा मग तुम्हाला PWD मध्ये असेल
तुम्ही स्वतःचे पण कामं करू शकता रजिस्ट्रेशन असेल तरी. तर मग तुम्हाला एकतर कामं पण करू शकता तुम्ही स्वतःचे. दुसरं अजून MNC मध्ये पण तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे. आता साईडवरती पण प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पण तुम्हाला म्हणजे तुम्ही चांगला जर 3-4 वर्ष एक्सपिरियन्स घेतला तर तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पण चांगलं स्केल भेटतं साईडवरती. तर भरपूर अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. फक्त असं नाही की गव्हर्नमेंट आहे. तर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी पहिले 2 वर्ष द्या, एकदम प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर म्हणजे गायडन्स करून ज्यांचे पण सिलेक्शन झाले असेल त्यांच्याकडून तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. तर त्यांचा गायडन्स घेऊन 2 वर्ष तुम्ही प्रॉपर स्टडी करून तुम्ही एक लिमिट ठरवा की यानंतर आपल्याला प्रिपरेशन, म्हणजे असं नाही की प्रिपरेशनचा फायदा होत नाही. तुम्ही साईटवरती जरी गेले, स्वतःचं जरी कन्स्ट्रक्शन चालू केलं तरी तुम्हाला ते पूर्ण जे तुम्ही 2 वर्ष प्रिपरेशन स्वतः करणार आहे त्याचा पण तुम्हाला सर्व ठिकाणी फायदा होणारच आहे. असं नाही की फायदा होणार नाही. तुम्ही कामं केले तरी तुम्ही साईडवरती गेल्यावरती तुम्हाला पण समजणार आहे की ॲक्च्युली कॉन्क्रीट यूज करतोय तर कॉन्क्रीटची ग्रेड कशी असते, मग त्याच्यावरती नंबर ऑफ टेस्ट कोणत्या कंडक्ट केल्या जातात, साईडवरती कोणती स्लम टेस्ट असेल समजा तर ती कशी घेतली जाते. तर ते एकदम बेसिक ज्या टेस्ट आहे साईडवरती, समजा सिमेंट आले असेल सिमेंटची टेस्ट कशी घेणार, सँड आले असेल तर त्यांच्या टेस्ट ॲक्च्युली साईडवरती आल्यावरती तुम्ही कसे कंडक्ट करणार, हे सर्वची सर्व माहिती तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकल कंडक्ट करत नाही किंवा मग पूर्ण सिलेबस कवर करत नाही, स्वतः प्रिपरेशन केल्यावरती अजून त्याच्यामध्ये खूप समजण्यासाठी पण तुम्हाला त्याची मदत होईल. तर माझं म्हणणं आहे की असं काही नाही की गव्हर्नमेंट जॉब आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसोबत पण MNC कंपनी पण असेल, भरपूर कंपन्या पण आहे. जे सिव्हिलचा खूप फायदा आहे सर. असं नाही कोणताच मुलगा घरी बसणार नाही. असं प्रत्येक मुलाला काही ना काही स्वतः करू शकतो किंवा प्रिपरेशन करून तो जॉब करू शकतो. अशा खूप अपॉर्च्युनिटी. मला एक आणखी असं सांग महेश की एखाद्या म्हणजे गुड इंजिनियर आपण जे म्हणतो की ज्या क्वालिटीज आपल्याला इंजिनियरमध्ये लागतात एखाद्या सिव्हिल इंजिनियरमध्ये, त्या कुठल्या आहेत? गुड क्वालिटीज म्हणजे जोपर्यंत म्हणजे आपलं आता बेसिक आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग जर माझी फील्ड असेल तर मला सर्वची सर्व माहिती पाहिजे की आता मला एक समजा रोड बनवायचा किंवा बिल्डिंग असेल त्यांच्यासाठी लागणारे बेसिक डिझाईन जे असणार आहे त्या डिझाईनची माहिती पाहिजे असणार आहे मला. किंवा मग त्याच्यावरती डिझाईन केल्यावरती ॲक्च्युली आपण एक्झिक्युशन जे करतो साईडवरती त्याच्या रिलेटेड टेस्ट माहिती पाहिजे असणं गरजेचं आहे मला. त्या जर माहिती असेल तरच मी प्रॉपर एक्झिक्युशन साईडवरती करू शकतो. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला जे डिझाईन आलं आहे त्यानुसार आपण ॲक्च्युली साईडवरती काय एक्झिक्युशन करायचं ही सर्वची सर्व माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत म्हणजे स्वतः प्रिपरेशन करत नाही मुलगा की ॲक्च्युली कंडिशन कशा आहे साईडवरती किंवा मग आपण कोणत्या टेस्ट कंडक्ट करू शकतो, आपण जर केलेच नाही म्हणजे कॉलेजलाच नाही केल्या तर इकडे येऊन पण आपल्याला समजणारच नाही ना सर ते टेस्ट कशा करायच्या असं. बरं, तर तू आताचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगू इच्छितो की त्यांनी अभ्यास कसा करावा जर त्यांना तुझ्यासारखं यश मिळवायचं असेल तर? तर माझे हे सांगणं असेल की तुम्ही पहिलं सर्वात महत्त्वाचं की सर जे सांगतायत लेक्चर एकदम रेग्युलर करा. पहिलं सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिकल कंडक्ट करा, कारण बऱ्यापैकी क्वेश्चन हे प्रॅक्टिकलवरतीच येतं तुम्हाला. किंवा मग तुमचा जो सिलेबस असेल तो पूर्णचे पूर्ण कवर करून घ्या. आता सर्वेमध्ये पण सर्वे आपल्याला सर्वे 1 आणि सर्वे 2 हे डिग्रीमध्ये गेल्यावर समजतं. आपल्याला डिप्लोमाला सर्वे 1च आहे पण डिटेलमध्ये डिग्रीला असतो हा सर्वे. पण तुम्ही जोपर्यंत आता मला फायदा काय झाला डिग्रीच्या सर्वेसाठी, मी प्रॅक्टिकल स्वतः करत होतो. कारण आम्हाला पवार सरांनी स्वतः इंडिव्हिज्युअली प्रत्येक मुलाला, आमची 40ची बॅच असल्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलाला रीडिंग घेऊन कसं प्रॅक्टिकल कंडक्ट करायचं आहे, नंबर ऑफ म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे, कंपास सर्वे असेल त्याच्यामध्ये प्रिझमॅटिक कंपास आहे, टाईप्स ऑफ कंपास आहे, मग ते कसे प्रॅक्टिकल कंडक्ट करायचे, मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा डिग्रीमध्ये मेजर कसं करायचं, वापस थेडोलाईट आहे थेडोलाईटचे रीडिंग कसे घ्यायचे, हे सर्वची सर्व प्रॅक्टिकल आम्हाला सरांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवले. आणि त्या बेसिस पण म्हणजे आता डायरेक्टली इन्स्ट्रुमेंट प्रॉपर माहिती असल्यावरती आपल्याला समजतं की ह्या इन्स्ट्रुमेंटचं यूज काय आहे. तिथं आता पेपरला पण डायरेक्टली विचारता की ह्या इन्स्ट्रुमेंटचं याचं नाव काय आहे, कंपोनंटचं नाव काय, असं डायरेक्टली क्वेश्चन विचारतात ते. त्यामुळं माझं विद्यार्थ्यांना एकच सांगणं असेल की तुम्ही जे पण प्रॅक्टिकल कंडक्ट करताय किंवा मग जे पण लेक्चर कंडक्ट करताय ते एकदम प्रॉपर पद्धतीने कंप्लीट करणे, सिलेबस पूर्णची पूर्ण कंप्लीट करून देणे. आता काय होऊन जातं डिप्लोमापर्यंत सर्वचे सर्व लेक्चर प्रॉपर होता
तुम्हाला सर्वचे सर्व सिलेबस 100% कव्हर करून भेटतो. डिप्लोमानंतर तुम्ही जेव्हा डिग्रीला जाता तेव्हा तुम्हाला कुणी 100% सिलेबस कंप्लीट करून देणार नाही. कारण तुमचं खूप वास्ट सिलेबस असल्यामुळे पूर्णचे पूर्ण सिलेबस होत नाही आणि मुलं पण डिप्लोमा झाल्यानंतर काय होऊन जातं की मुलं पण प्रॉपर रेग्युलर न जाणं की आमचा डिप्लोमा झाला आहे, त्यामुळे डिग्रीला प्रॉपर तुम्हाला कुणी म्हणजे असं जसं सिलेबस डिप्लोमाला कवर होणार आहे तसा डिग्रीला होणार नाही. ही पण काळजी घ्या की डिप्लोमाला जेवढे लेक्चर होतील तेवढे पूर्णचे पूर्ण कंडक्ट करा, प्रॅक्टिकल पण कंडक्ट करून घ्या. सो धन्यवाद महेश. थँक्यू सर. तू आला आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की जेणेकरून तुझ्यासारखे इंजिनियर तयार होतील. सो धन्यवाद मित्रांनो. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज आमच्या विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट आम्ही प्रसारित करू, ज्याच्यातनं तुम्हाला तुमची दिशा मिळेल, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. सो धन्यवाद.